नमस्ते, मैं हूं जयदेव परांजपे और आप देख रहे हैं नगरायण। स्वयंपाकघराबद्दल बोलावं आणि गृहिणीबद्दल बोलू नये हे केवळ अशक्य होतं मित्रांनो। गृहिणी ही घराच्या बाहेर जेव्हा रांगोळी काढते तेव्हा ज्याला इंग्लिशमध्ये सेटिंग द टोन म्हणतात, तसं त्या घराचा टोन सेट करायचं काम ती गृहिणी करत असते। तिच्या ठायी दिलेली आहे अपार काळजी आणि अतिशय बारीक लक्ष ठेवण्याचं एक अनन्य पद्धतीचं स्किल। लुटारूंना जेव्हा आपण उसरी दिली त्यानंतर हे फेमिनिझम किंवा अशा सगळ्या स्वरूपाचे बदल प्रामुख्याने झालेले आहेत। इंडस्ट्री वाढली की इकॉनॉमी वाढेल, ना की सेव्हिंग्स वाढली की वेल्थ क्रिएशन होईल। सो इकॉनॉमिक्सची सुद्धा कितीतरी फंडामेंटल्स बऱ्यापैकी यांनी मिसप्लेस करून टाकली होती। तस्मै श्री गुरवे नमः। साथियों, वैश्विक भूचाल और स्थानिक हड़कंप इस विषय पर यही सीरीज हम हिंदी में आने वाले समय में फिर एक बार करेंगे, किंतु फिलहाल जो वैश्विक भूकंप आणि स्थानिक पड़साद इस नाम से हम ये सीरीज मराठी में कर रहे हैं उसे जारी रखते हैं। मित्रांनो, गेल्या काही काळामध्ये यूट्यूबनी भारतीय किंवा अशा कुठल्याही पद्धतीचं विवेचन करणारे जे चॅनल्स आहेत त्यांचा अल्गोरिदममध्ये क्रम खाली टाकलेला आहे। त्यामुळे मी अशी विनंती करेन तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करणे, हे व्हिडिओज लाईक करणे आणि नंतर याची रीच वाढवण्यासाठी शेअर करणे या स्वरूपाची मदत तुम्ही या चॅनलला आवर्जून करावी। जर तुम्हाला असं वाटत असेल की हा उपक्रम पुढे चालत राहावा तर त्या दृष्टिकोनातून आपण तुम्ही आता हा थंबनेल बघितला असेल की निराळी चूल आणि एखादंच मूल। मी सुरुवात करतो अशा पद्धतीने की एक प्रयोग असा करण्यात आलाय, बऱ्याच जणांनी केलाय। युट्यूबवरती तुम्हाला या स्वरूपाचे व्हिडिओज आवर्जून मिळतील। कॉपीराइट इश्यूज होऊ नये म्हणून मी हे व्हिडिओ इथे तुम्हाला दाखवू शकत नाहीये। एक प्रयोग असा आहे की एक टोन जनरेटर मशीन जे असतं त्याच्यावरती एक पत्रा ठेवून त्याच्यावरती वाळू टाकलेली आहे आणि वेगवेगळे जसे टोन्स जनरेट होतात ना तसतसे ठिपक्याच्या वेगवेगळ्या रांगोळ्या तयार होतात। मित्रांनो, गृहिणी ही घराच्या बाहेर जेव्हा रांगोळी काढते तेव्हा ज्याला इंग्लिशमध्ये सेटिंग द टोन म्हणतात, तसं त्या घराचा टोन सेट करायचं काम ती गृहिणी करत असते। अतिशय रोचक आणि अतिशय रंजक माहिती आहे हे खरं आहे, पण त्यापेक्षा त्यामध्ये किती मोठं तथ्य दडलेलं आहे हे लक्षात घ्या। मी गृहिणीविषयी का बोलतोय? कारण ती गृहस्वामिनी आहे आणि ती खऱ्या अर्थाने आपल्याकडे घर ज्याला म्हणतात, घर म्हणजे स्वयंपाकघर। स्वयंपाकघराबद्दल बोलावं आणि गृहिणीबद्दल बोलू नये हे केवळ अशक्य होतं मित्रांनो। फक्त सेटिंग द टोन असं नाही तर कोठीची खोली म्हणजे वर्षातनं नवान्न पौर्णिमेच्या सुमारास म्हणजे ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखतो त्यावेळेला येणारं नवीन धान्य भरणे, त्या व्यतिरिक्त हळद कधी भरावी, इतर मसाले कधी भरावे, तिखट कधी वाळवावं, त्याला बुरा येऊ नये म्हणजे बुरशीसारखं पांढरं त्याच्यावरती येऊ नये म्हणून तिखट कसं कधी वाळवावं, काय करावं, या सगळ्या गोष्टी या गृहिणी किंवा ही गृहस्वामिनी त्या ठिकाणी करत असायची। तर ही जी व्यक्ती आहे, ही जी स्त्री आहे, तिचं हे जे स्त्रीत्व आहे, तिचं एकीकडे लक्ष्मी असणं, दुसरीकडनं अन्नपूर्णा असणं, हे जे आपण मानतो ते कसं, तर तिच्या ठायी काय दिलेलं आहे? तिच्या ठायी दिलेली आहे अपार काळजी आणि अतिशय बारीक लक्ष ठेवण्याचं एक अनन्य पद्धतीचं स्किल आणि या व्यतिरिक्त अन्नातून आरोग्य आणि पूर्ण परिवाराला बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती ही त्यामध्ये स्त्रीच्या ठायी दिलेली आहे। सो ही स्त्री जी आहे ती कसं काय करते तर तुम्हाला बघायला मिळेल की पूर्वीच्या काळी आपल्याकडे तहान लाडू भूक लाडू अशी एक छान संकल्पना होती की लहान मुलं घरामध्ये खेळत असतात, आई मला तहान लागली, हा जा, हरकत नाही, जा तो लाडू खा। लाडू, चिवडा, चकल्या, कडबोळी या अशा गोष्टी ज्या दिवाळीच्या फराळातल्या असतात, ज्या हाय कॅलरी कॉन्टेंट किंवा हाय एनर्जी कॉन्टेंट अशा असतात, त्या पद्धतीच्या त्या ठिकाणी असायच्या। सातूचं पीठ म्हणा किंवा अशा सगळ्या गोष्टी त्या असायच्या, त्या वेळीच दळून ठेवणं, दर 15 दिवसांनी घरामध्ये काही ना काहीतरी नवीन घडत राहणं, एक साईड रुटीन ते अशा पद्धतीचं चालू राहणं, या गोष्टी असायच्या। स्वयंपाकघरातलं काम हे जास्त करून बसून उभं राहून अशा प्रत्येक प्रकारचं असायचं। त्याच्यानंतर आपल्याकडे म्हणतात हाताची चव, हाताचा गुण, बरोबर, आणि रांधा आणि वाढा
म्हणजे स्त्रीनी जेवायला आधी वाढायचं. याच्यामध्ये पुरुष सुप्रीम आणि स्त्री कमी असं नाहीये. किंबहुना स्त्रीनी स्त्रीच्या भूमिकेत राहण्यानी ती पुरुषापेक्षा कैक जास्त श्रेष्ठ आहे, हे पार महादेवानी मान्य केलेलं आहे. आपण कोण? तर रांधून वाढणे याच्यामध्ये हाताचा गुण असतो. ज्या माणसानी इतकी अपार काळजी घेतलेली असते, ज्या माणसानी इतक्या अनन्य प्रेमाने गोष्टी रांधलेल्या असतात, त्यानीच त्या वाढाव्या. वाढताना समोरच्याची रिॲक्शन बघावी. सगळेजण एकत्र जेव्हा जेवायला येऊन बसतात आणि त्यावेळेला घरात काय सुरू आहे, व्यवहारांच्या काय गोष्टी सुरू आहेत याची चर्चा सुरू असते. ती या गृहस्वामिनीनी हाताळायची असते. ती लक्ष्मीपणे लक्षात घ्या. त्यामुळे हिशेब, व्यवहार, घरात येणारी माणसं, व्यवहार म्हणजे फक्त आर्थिक किंवा वाणिज्यिक व्यवहार नाही, नात्यागोत्यांमधले रिलेशनशिप्स वाढवणे याच्याबद्दलचेही व्यवहार त्या ठिकाणी चर्चेले जायचे. त्यावरही एक कान, अर्धा डोळा या स्त्रीचा असायचा, घरातल्या स्वामिनीचा. सो रांधून वाढणे हा एक फार महत्वाचा एक्सरसाइज होता, बरोबर. त्यामुळे रांधा वाढा आणि उष्टी काढा हे स्त्रीचं शॉर्टकमिंग जे मानण्यात आलं फेमिनिझम प्रमोट करण्यासाठी, त्यावर जाऊया नको. त्याच्या थोडं आधी जाऊन बघूया हे का होतं. ठीक आहे. सो ही गृहस्वामिनी या स्वयंपाकघरामध्ये काम करायची. तुम्हाला लक्षात येईल की लुटारूंना जेव्हा आपण ओसरी दिली त्यानंतर हे फेमिनिझम किंवा अशा सगळ्या स्वरूपाचे बदल प्रामुख्याने झालेले आहेत. आणि तिथे मी असं म्हणेन की सगळं मुसळ केरात गेलंय. क्वाईट लिटरली, अक्षरशः मुसळ केरात गेलंय. माझ्या आधीच्या पिढीमध्ये मला बऱ्याच बायकांमध्ये हे बघायला मिळालं की वय झाल्यानंतर किंवा मध्यम वयाच्या पलीकडे त्यांच्या दंडाच्या मागे बरंच मांस गोळा होता. उखळ आणि मुसळ याची जी ऍक्शन आहे ती आणि तशा स्वरूपाच्या अनेक ऍक्शन्स या न झाल्या कारणामुळे त्याची जागा मिक्सरने घेतली आणि जिम्स मात्र तोपर्यंत आलेली नव्हती, इतकी प्रचलित झालेली नव्हती. सो कामामध्येच शारीरिक श्रम हे कमी झाले आणि वेगळे शारीरिक श्रम करण्याची प्रथा रुजू झालेली नव्हती. त्याचा हा परिणाम आहे. हे एक लक्षण मी तुम्हाला सांगतो की कसा बदल घडलाय. मला एक खूप छान इमेज पण मिळालेली आहे की जी हे दाखवते की स्वयंपाकघरातली ही हँड टूल्स, ज्याचा मागे पण आपण उल्लेख केला होता कार्यशाळेच्या संदर्भात बोलताना, ही वुमेन्स जिम असं त्याला म्हटलेलं आहे त्या इमेजला. सो हे पण लक्षात घेण्याचं आहे. आता हा भाग सगळा तुम्ही म्हणाल संस्कृतीचा आहे. आपण बोलतोय घराबद्दल. मित्रांनो, ब्रिक मॉर्टरच्या प्रसंगी नीरस वाटणाऱ्या कन्स्ट्रक्शनच्या फील्डच्या संदर्भात बोलत असताना या गोष्टी थोड्या रोचक, मनोरंजक अशा पद्धतीची माहिती देत करण्याचा हा माझा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ आवर्जून लाईक करा. वास्तविक संस्कृती ही घरापासून तुम्ही भिन्न काढूच शकत नाही, अभिन्न अंग आहे. पण संस्कृती हे आपल्या केंद्रस्थानी नसून घराची रचना हे आज आपल्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे संस्कृतीचा भाग मी इथपर्यंत आणून थांबवतो आणि आता घराच्या रचनेच्या संदर्भामधलं स्वयंपाकघर जे आहे ते पहिली गोष्ट 8x9, 8x10चं हल्ली जे दिलं जातं तसं मुळीच नव्हतं. 15x15चा स्क्वेअर जर तुम्ही धरला तर त्याच्या बाहेरच थोडं अजून वाढेल अशा पद्धतीचं हे किचन होतं. त्यात मोठी भांडी असायची, कारण त्या स्वयंपाकघरात आधी मुळात काम करणाऱ्या स्त्रिया या 4-6 स्त्रिया असायच्या. 3 पिढ्या, कुटुंब म्हणताना 3 पिढ्या तरी धरायला पाहिजेत. त्याच्यातल्या मिळून 4-6 स्त्रिया घरामध्ये असायच्या. त्या सगळ्या मिळून या स्वयंपाकघरात काम करायच्या. एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक व्हायचा. त्यामुळे भांडी म्हणजे बोळक्याचा संसार नसून भांडी भली मोठी असायची. त्यामुळे एक छोटं किचन सिंक हे बेसिनचा मोठा भाऊ असलेलं जे आज आपल्याला बघायला मिळतं त्याच्याऐवजी अख्खी मोरी असायची. सो प्रत्येक साईजच मोठा होता, लक्षात घ्या. यामध्ये म्हटलं तसं उखळ, मुसळ, पाटा, वरवंटा, खलबत्ता अशा पद्धतीची टूल्स असायची. चूल असायची जी रोज पेटवावी लागायची, बरोबर. आगीचा बंब होता आपला पाणी तापवण्याचा. या व्यतिरिक्त एक छान काळं कपाट असायचं जे स्वयंपाकघरामध्ये तसा सूर्यप्रकाश डायरेक्टली कमी यायचा, उजेड जरी येत असला तरी सूर्यप्रकाश जिथे येतो त्या भागापासून थोडंसं दूर हे काळं कपाट असायचं, जे पूर्वीच्या काळचा आपला रेफ्रिजरेटर होता मित्रांनो. विशेषतः दूध टिकवणे हे त्याचं मुख्य काम असायचं. या व्यतिरिक्त शिंकाळं असायचं, म्हणजे कंद जे आहेत सगळे, कांदा, लसूण, बटाटा अशा स्वरूपाच्या गोष्टी या तारेच्या ज्यातनं पूर्ण हवा लागेल अशा पद्धतीच्या एका भांड्यामध्ये जे उंचावर टांगलेलं असायचं अशामध्ये असायचं. त्याला म्हणतात शिंकाळं. जमिनीपासून कंद इतका दूर ठेवला जायचा आणि जो सगळ्यांच्या नजरेस पडायचा की त्याला डोळे यायला लागले असं काही झालं तर तो वेळीच संपवावा.
बरोबर. सो अशा आपल्याकडे खूप विचारपूर्वक केलेल्या अरेंजमेंट्स होत्या. तुमच्या माहितीत अजून काही असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून इथं सांगा. या व्यतिरिक्त मी गेला आठवडाभर हे आठवायचा प्रयत्न करतोय. एक पाण्याचा मोठा संचय बाहेरच्या बाजूला, म्हणजे स्वयंपाकघराच्या बाहेरच्या बाजूला थोडा परसदारकडे दगडी अशा पद्धतीच्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी असायचं, जे बरेचदा स्नानासाठी किंवा झाडांना पाणी देण्यासाठी किंवा स्वयंपाकाची भांडी धुवून काढण्यासाठी अशाच कारणांसाठी आवर्जून वापरलं जायचं. कोकणामध्ये त्याला काहीतरी एक शब्द आहे जो मी गेला आठवडाभर आठवतोय, पण मला काही अजून तो आठवलेला नाही. तुम्हाला कोणाला आठवत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. आता लुटारूंना ओसरी दिल्यानंतर यामध्ये काही झालेले बदल तर मी तुम्हाला सांगितलेच. या व्यतिरिक्त मुख्य गोष्ट ही झाली की एक स्त्री एक पुरुष आणि त्यांचं एखादंच मूल हे झेपवतं. कारण या स्वयंपाकघरात काम करणारी गृहस्वामिनी ही जर तुम्ही मायनस करून टाकली, 4-6च्या ऐवजी एखादीच व्यक्ती हे जर करून टाकलं तर त्यांच्याच्याने मुलं सांभाळणं होत नाही. मुलं जन्माला घालणं, सांभाळणं, त्यामुळे एखादंच मूल आलं. इकॉनॉमिक्स यामागचं हे होतं की इंडिव्हिज्युअल इज द बेसिक युनिट ऑफ इकॉनॉमिक्स, नॉट फॅमिली. त्यामुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअलची वेगळी चूल ह्या लोकांनी थाटायला लावली, का तर गुलामी करवायची होती. आणि म्हणून मग एका फ्रीजच्या ऐवजी 5 फ्रीजची रिक्वायरमेंट, त्याच्यानंतर झोमॅटो किंवा आधीच्या काळात रेस्टॉरंट्स किंवा या सगळ्याची रिक्वायरमेंट की तुम्ही घरात रांधा कमी, बाहेरनं मागवा. म्हणजे इंडस्ट्री वाढेल. इंडस्ट्री वाढली की इकॉनॉमी वाढेल, ना की सेव्हिंग्ज वाढली की वेल्थ क्रिएशन होईल. सो इकॉनॉमिक्सचे सुद्धा कितीतरी फंडामेंटल्स बऱ्यापैकी यांनी मिसप्लेस करून टाकली होती. आता ह्यापायी हे एखादंच मूल आपल्याकडे जन्माला आलं, मग त्याला सांभाळताना नाकीनऊ येतात, फायनान्शियली नाकीनऊ येतात, म्हणून गुलामी अधिक काळासाठी करायची. वेळ सोडून बांधून घ्यायचं, म्हणजे मुलांना वेळ देता येत नाही. आणि तसं जर झालं, वेळ देता येत नाही, मग या गोष्टींसाठी पाळणाघरं निर्माण झाली की वस्तीमध्येच खेळणाऱ्या मुलांना आपापसात मध्ये आपल्या वयाची 4 पोरं मिळत नाहीत, मग काय करणार, मग पाळणाघर, या म्हणजे अजून एक इंडस्ट्री. या अशा सगळ्या पद्धतीनं हे पुढे गेलेलं आहे. स्वयंपाकघरामध्ये हातची चव, हातचा गुण, रांधा वाढा, चूल आणि मूल ही स्त्रीची भूमिका आहे. ही भूमिका जिथे स्त्री बजावते तिथंच ते स्वयंपाकघर, तिथंच ते घर आणि तिथंच सेटिंग द टोन हे नीटपणे होऊ शकतं. मित्रांनो, आज आपण स्वयंपाकघर पाहिलं. सो कार्यशाळा आणि अडगळीची खोली हे पहिलं एलिमेंट पाहिलं. त्याच्यानंतर अध्ययन कक्ष, कार्यालय आणि कलाकूप हे दुसरं एलिमेंट पाहिलं. आज आपण स्वयंपाकघर हे एलिमेंट पाहिलं. पुढच्या वेळेला आपण शेतकोठी, मचाण आणि गोठा हे एक चौथं एलिमेंट शेतीशी संबंधित असलेलं हे आपण पाहणार आहोत. आता या विषयावरती तुमची काही मतं, विचार किंवा तुमचे प्रश्न असे तुमच्यासमोर असतील जे तुम्हाला आमच्याशी शेअर करायचे असतील किंवा आमच्यापर्यंत पोचवायचे असतील, किंवा तुमच्या भागातल्या रिअल इस्टेट रिडेव्हलपमेंट संबंधितल्या समस्या, तुमचे प्रश्न आम्हाला पोचवायचे असतील, तर या दोन्हीसाठीचा कॉल आणि व्हॉट्सॲपसाठीचा आमचा एकच नंबर आहे. हा नंबर आहे 9975063139. परत सांगतो, 9975063139. हा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे. आवर्जून संपर्क साधा, संवाद साधा, कारण म्हटलंच आहे, वादे वादे जायते तत्वबोधाः. बहुत बहुत धन्यवाद.